प्रिय वीक्षक नमस्ते. मी शहज. आपण बघत आहात JBM TV रामदुर्गा. हे काय नवीन कर्नाटकचं हे JBM TV आहे. हे आम्ही तुमच्यासाठी एक विशेष कार्यक्रम चालत असतो. मला मराठी नीट येत नाही, तरी पण मी मराठीमध्ये बोलायला प्रयत्न करालो. काहीतरी चुकीचं ह्याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल ते समजून घेऊन ते नीट करून घ्या. आम्ही उजळवाडीला भेट केलो. तिथं तरुण मंडळ ह्या एक बोर्ड होते. तिथं यल्लम्मा देवी सौदत्ती यात्रा म्हणून बोर्ड लावलेले. आम्ही तिथं भेटल्या तेव्हा माने ह्यांनी ते गावाचा प्रमुख व्यक्ती त्यांनाला आम्ही बोललो. कशासाठी हे बोर्ड लावला हे विचारल्यानंतर त्यांनी हे यात्रासाठी बोर्ड आहे. तेव्हा आम्हाला हे मनमध्ये आले की आमच्या रामदूर सौदत्तीपेक्षा तिथंच बाजूमध्ये 36 किलोमीटरला आमचं रामदूर पण आहे. ते रामदूरमध्ये आता रैलसाठी संघर्ष चालला आहे. तिथे काय आहे, आम्ही रैल पाहिजे म्हणून ते एक संघर्ष चालू केलो. तुम्ही यात्रार्थी सौदत्तीला जात असता एवढं भीड असते, तिथं पार्किंगचं लई प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आम्ही काय विचारलो, आम्ही रैलसाठी संघर्ष करालो, तुमचं काय मत आहे? तेव्हा माने यांनी सांगितले, असू दे की ते काय तुमचं संघर्षला आम्ही पण सपोर्ट करतो. रैल तिथं रैल व्यवस्था झाल्यानंतर आम्हाला पण काय आहे तिथं सुविधा मिळते, यात्रासनी आणि जरा सुविधा मिळते, जायला यायला काय आहे अनुकूल होते. वर्षपर्यंत चालतं ही यात्रा. ह्याच वेळे यात्राला ट्रेन पाहिजे, आमचं माग असं आहे, तुम्ही पण त्याला फाईट करा, आम्ही तुम्हाला सपोर्ट देतो म्हणून ह्यामध्ये सांगितले. त्यांना आम्ही धन्यवाद सांगतो. आणि इथं चाललेला रैल संघर्ष एक 5-6 आहे युनिटी केलेला आहे. ते युनिटी रैलसाठी संघर्ष करत असता आहे. आपण पण तुम्ही महाराष्ट्राचे सगळे माणूस पण सपोर्ट केले, हे आम्ही JBMकडनं आपल्याला तुम्हाला लई अभिनंदन करतो. आणि हे कार्यक्रमामध्ये काय आहे ते पण बघा, आणि तुमचं काय आहे ह्याचं मत ते पण ह्याच्यामध्ये तुम्ही कमेंट करून तुमच्या मनामध्ये काय आहे ते पण सांगा. का आता मी मराठीमध्ये बोललो, ते मराठी मला तेवढं परफेक्ट येत नहीं म्हणून आधी मी सांगितलं. इसलिए मैं आपसे विनती करता हूँ, मैंने मराठी में बात करने की कोशिश की. कुछ हो सकता है मैं आगे पीछे कह दिया हूँ, कुछ गलतियाँ इसमें हो सकती हैं. परफेक्ट मुझे मराठी नहीं आती, फिर भी मैंने कोशिश की है. आप लोगों ने हमारे रेल संघर्ष को, यानी कि हमारे रामदुर्ग शहर में चलने वाले इस रेल समिति को आपने सपोर्ट किया, आपने हमारी हिम्मत को बढ़ाया. आपके हम सदा आभारी रहेंगे. देखिए क्या है आपने क्या कहा. ಈಗ ನಾವು ಸೌದತ್ತಿ ಯಲ್ಲಮ್ಮನ ರೈಲು ಎಕ್ಸ್ಪ್ರೆಸ್ ಸಮಿತಿಯ ವತಿಯಿಂದ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಇದರ ಒಂದು ಸಂಘರ್ಷ ಏನಂತ ಇದ್ದಾರೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಜನ, ರೈಲಿಗಾಗಿ ತಮ್ಮ ಅಭಿಪ್ರಾಯಗಳನ್ನು ತಿಳಿಸಲು ನಮ್ಮ ಜೊತೆಗಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ವಿಶಾಲ್ ಮಾನೆಯವರು ಈ ನಮ್ಮ ರೈಲಿನ ಬಗ್ಗೆ, ಅಂದರೆ ಸೌದತ್ತಿ ಯಾತ್ರಾ ಅಂಥೇಳಿ ಅವರು ಮೇಲೆ ಬೋರ್ಡ್ ಹಚ್ಚಿದ್ದಾರೆ. ಜೊತೆಗೆ ಇಲ್ಲಿಂದ ಯಾತ್ರಾರ್ಥಿಗಳು ಅಲ್ಲಿಗೆ ಬರ್ತಾ ಇರ್ತಾರೆ. ಆ विषयावागी ಅವರ अभिप्राय ತಿಳಿದುಕೊಳ್ಳೋಣ. आता सौदत्तीला तुम्ही यात्रासाठी बोर्ड लावला. हो, सौदत्ती यात्रा म्हणून यल्लम्मा देवीसाठी. बरोबर. आता तिथं रेलचं साठी आम्ही संघर्ष करालो, त्याबद्दल तुमचं मत काय आहे? आमच्या महाराष्ट्राच्या वतीनं आम्ही एक विनंती करतोय कर्नाटक सरकारला की सौदत्ती हे महाराष्ट्रासोबत आंध्र प्रदेश असू देत, कर्नाटक असू देत, ह्या इथल्या लोकांचं श्रद्धास्थान आहे. आणखीन तिथं रेल्वेची आता सध्या जास्त आवश्यकता आहे. त्याचं कारण आहे की हा जो काही प्रवास जो आहे सौदत्ती यात्रेचा, तिथं रेल्वे स्टेशन होणं का गरजेचं आहे, तर त्याचं कारण हे की बऱ्यापैकी बऱ्याचशा भागामध्ये रेल्वे स्टेशन्स आहेत, पण ते सौदत्तीमध्ये नसल्यामुळं सौदत्ती यात्रा सोयीस्कर होण्यासाठी, लोकांना सोयीस्कर होण्यासाठी सौदत्तीवर रेल्वे स्टेशन होणं खूप गरजेचं आहे. आणखीन तिथली डेव्हलपमेंट, रेल्वे स्टेशन झाल्यानंतर तिथली डेव्हलपमेंट जी आहे ती खरोखर खूप फास्टमध्ये होईल अशी एक आमची तीव्र भावना आहे. आता रामदूरमध्ये संघर्ष चालला आहे,
ट्रेन पाहिजे म्हणून बरोबर. रैल समितीची अनेक एक समिती बनवून 4-5 संघर्ष समिती केल्याची म्हणजे त्यांचा संघर्ष चालला आहे. ते संघर्षमध्ये आणि काय तुम्ही तिथं आणि काय तुमचा विचार आहे? रामदुर्गमध्ये घडलेली गोष्ट आपलं प्रभू श्रीराम जे आहेत ते वनवासाला जात असताना रामदुर्गमध्ये त्यांचं वास्तव्य होतं. त्यांनी तिथं ते शबरीचं फळ जे होतं ते शबरी फळ तिथं खाल्लेलं होतं. त्यामुळं त्यांना एक इतिहास आहे त्या जागेला. इतिहास आहे, लोकांची श्रद्धा आहे. महाराष्ट्रातून बरीचशी लोकं सौंदत्ती रामदुर्ग या भागात पर्यटनासाठी जातात, अध्यात्मासाठी जातात. म्हणून ते खूप गरजेचं आहे की सौंदत्ती आणखीन रामदुर्गमध्ये ट्रेन उपलब्ध व्हावी. त्याचं प्रपोजल जे काय आहे ते लवकरात लवकर कर्नाटक सरकारने करावं. आमची एक केंद्र सरकारला आणखीन महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की या सगळ्या लोकभावनेचा आदर करून महाराष्ट्रातील जनता पण यामध्ये सहभागी होऊ शकते. ह्या आंदोलनासाठी म्हणा किंवा या मागणीसाठी केंद्र सरकारनं कर्नाटक सरकारनं ही जी काही आमची महाराष्ट्रातील श्रद्धाळू लोकांची विनंती, कर्नाटकमधल्या लोकांची विनंती मान्य करून लवकरात लवकर ರೈಲ್ವೆ ಸ್ಟೇಷನ್ ತಿತ್ತು ಉಪಲಬ್ಧ ಕरून द्यावं. ಈ ರೀತಿಯಾದಂತಹ ತಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳು ಅವರು ಇಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರವಾಗಲಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರವಾಗಲಿ ಇತ್ತ ಗಮನ ಕೊಟ್ಟು ಈ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಆದಷ್ಟು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸಲಿ ಅಂತ ಅವರ ಅನಿಸಿಕೆ. ನಮ್ಮ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಬೆಂಬಲ ಸೂಚಿಸಿದ್ದಾರೆ.